शाळेचा रिझल्ट हातात घेऊन चिमुकला आनंदानं शाळेतून बाहेर पडला. चेहऱ्यावर हसू होतं, मनात एकच उत्सुकता, आईला दाखवायचं, आई खुश होईल. तो धावतच घरी आला, पण घरात शांतता होती. आईचा आवाज नव्हता, तिची हाक नव्हती, तिचं प्रेमळ हसणं नव्हतं. काही क्षण तो गोंधळून उभा राहिला, मग शांतपणे वळला आणि त्या दिशेनं निघाला जिथं त्यानं आईला शेवटचं पाहिलं होतं. छोट्या हातात घट्ट पकडलेलं रिपोर्ट कार्ड, डोळ्यात आशा आणि मनात आईची आठवण. तो आईच्या कबरीजवळ पोहोचला, हळूच बसला, मातीवर हात फिरवला आणि निरागस आवाजात म्हणाला, आई बघ ना, मी पास झालो, तू खुश होशील ना? जणू आई आतून उठून त्याला मिठी मारेल आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवेल अशी त्याची अपेक्षा होती. तो पुन्हा पुन्हा आईला हाक मारत होता. रिपोर्ट कार्ड तिच्या कबरीजवळ ठेवून बसला. आई, मी अभ्यास केला, तू सांगितलं होतंस ना? असं म्हणताना त्याचा आवाज थरथरला आणि छोट्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई नसली तरी त्याच्या मनात ती अजूनही जिवंत होती. तिचं प्रेम अजूनही त्याच्यासोबत होतं. त्या निरागस प्रेमानं, त्या छोट्याशा हाकेनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.